अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये हजर राहण्याचा विचार केला होता की प्रत्यक्ष हजर राहून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला हवं, परंतु कोरोना व्हायरसच्या मुळे जी लॉकडाऊनची स्थिती आहे त्या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम साजरा व्हायला पाहिजे आणि तो साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून खास करून अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रम आयोजित करणारे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी व्हर्च्युअल कार्यक्रम, डिजिटल कार्यक्रम करण्याचा जो निर्णय घेतला आणि याही परिस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेणारच असा जो काही विचार अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आयोजन समितीच्या माध्यमातून घेण्यात आला, तो अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे। याही विपरीत परिस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे असा जो काही विचार आयोजन समितीचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी या संबंधामध्ये योग्य पद्धतीचं डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत प्रशंसनीय आहे। त्या निमित्तानं मला सुद्धा या जन्मशताब्दी निमित्तानं वेगवेगळ्या लोकांना बोलण्याची संधी दिली जात आहे, मान्यवर लोकांना या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली जात आहे। तशाच पद्धतीची संधी मला सुद्धा देण्यात आलेली आहे, त्याबद्दल आयोजन समितीचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम मैं या आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार आणि आयोजन समितीच्या माध्यमातून जो विषय मला देण्यात आलेला आहे तो विषय आहे अण्णाभाऊ साठे व सामाजिक आंदोलनाची दिशा, असा हा विषय देण्यात आलेला आहे। तेव्हा या विषयाच्या अनुषंगानेच मी आपले विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि आपण कंपॅरेटिव्हली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून थोडं कंपॅरेटिव्हली बघण्याचा प्रयत्न केला तर 1940 ला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेजवर देशामध्ये आलेली दिसून येते। त्यावेळेस अशा या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे जे वय होते 1940 ला ते 20 वर्षाचे होते। 1950 ला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये घटना लिहून ती राष्ट्राला समर्पित करण्याचा प्रसंग होत होता, त्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांचं वय 30 वर्षाचं होतं आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे 36 वर्षाचे होते असं त्यांच्या जन्मतारखेच्या आधारावरून आपल्याला सांगता येऊ शकते, म्हणता येऊ शकते। अण्णाभाऊ साठे यांचं जे आयुष्य आहे ते सातारा जिल्ह्यामधून वाटेगाव या गावामधून मुंबईला गेले होते आणि मुंबईमध्येच त्यांच्या जीवनाला वेगळी कडाटणी मिळाली। तसं ते आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला त्यांना औपचारिक शिक्षण त्यांना घेता आलं नाही
पण जीवनाच्या संघर्षामधून ज्या गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या, मुंबईमध्ये त्यांना जो काही संघर्ष शिकायला मिळाला, त्या संघर्षामधून त्यांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला आणि मुंबईच्या जीवनाने त्यांच्या जीवनाला आकार दिला. त्यामधून त्यांची विचारसरणी विकसित झालेली दिसून येते. तर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त हा जो विषय ठरवण्यात आलेला आहे, सामाजिक आंदोलनाची दिशा, सामाजिक आंदोलनाची दिशा, अण्णाभाऊ साठे आणि सामाजिक आंदोलनाची दिशा, असा हा विषय ठरवण्यात आलेला आहे. मला असं वाटते की या आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणायला हरकत नसावी की सामाजिक आंदोलनाच्या दिशेमध्ये, सामाजिक आंदोलन परिवर्तनाच्यासाठी काय करते, त्या संदर्भामध्ये आपल्याला या विषयाचा उहापोह केला पाहिजे असे मला वाटते. अण्णाभाऊ साठे त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या साहित्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर असं लक्षात येते की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही आंदोलनं केलेली आहेत, त्या आंदोलनामध्ये त्यांनी फक्त एका जातीचा विचार केला असं दिसून येत नाही. त्यांनी ते ज्या जातीचे होते, मातंग जातीचे, त्यांनी फक्त मातंग जातीपुरता विचार केला असं त्यांच्या साहित्यावरून आणि जीवन संघर्षावरून दिसून येत नाही. उलट दिसून येते की अण्णाभाऊ साठेंनी ज्या कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या, त्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये त्यांनी सर्व प्रकारचे जे उपेक्षित लोक आहेत, वंचित लोक आहेत, जे मजलूम लोक आहेत, जे पिडलेले लोक आहेत, ज्या पिडलेल्या जाती आहेत, त्या सर्व जातीच्या लोकांना आपल्या साहित्यामध्ये नायकत्व दिल्याचं दिसून येते आणि त्यांच्या जीवनाचा संघर्ष त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला असं दिसून येते. याचा बारकाईने जर आपण विचार केला आणि निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येते की त्यांनी कुठल्या एका जातीचा विचार केलेला नाही. ते ज्या जातीचे होते त्या जातीपुरता त्यांनी विचार केलेला नाही. ही गोष्ट फार महत्वपूर्ण ठरते. मग ते उस्ताद साळवे यांच्या जीवनाचा विचार केला तरी असंच दिसून येते, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा विचार केला तरी हे असं दिसून येते. फकीरा कादंबरीचा जर आपण विचार केला, त्यामध्ये फकीरा जेव्हा अन्नधान्य लुटून आणतो तेव्हा ते अन्नधान्य जमिनीवर ओतल्यानंतर असा आदेश देतो की हे समसमान प्रमाणामध्ये महार आणि मातंगांमध्ये वाटून देण्यात यावं. याचा अर्थ असा की अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये ज्यांना नायकत्व दिलं, त्या नायकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे आपला विचार अभिव्यक्त करतात असं एकंदर दिसून येते. आणि त्यावरून जर आपण बारकाईने विचार केला तर हे लक्षात येते की अण्णाभाऊ साठे हे महार आणि मातंगाच्या पुरता विचार करताना दिसत नाही, तर तमाम उपेक्षित असणाऱ्या ज्या जाती आहेत त्या सर्व जातींच्या संदर्भामध्ये, त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये ते कशा पद्धतीनं आपल्या समोर आलेल्या प्रश्नाचा निचरा करतात या संबंधामध्ये एकत्रित विचार करताना दिसून येतात असं म्हणावंसं वाटतं. आणि असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येऊ शकते की ते केवळ महार किंवा मातंग एवढ्यापुरताही विचार करताना दिसत नाहीत,
तर ते अनेक प्रकारचे जे उपेक्षित लोक आहेत, अनेक प्रकारचे ज्या उपेक्षित वंचना झेलणारे जी लोक आहेत, त्या सर्व वंचना झेलणारे जी लोक आहेत, त्या सर्वांना त्यांनी नायकत्व प्रदान केलं. त्यांच्या समस्या त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जेव्हा हे लिखाणकाम सुरू केलं त्याच्या अगोदर त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यांमध्ये अशा प्रकारची मांडणी क्वचितच झाल्याची आपल्याला दिसून येते. ही बाब अत्यंत महत्वाची आपल्याला मानायला हवी. आपण सामाजिक आंदोलनाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला परिवर्तनाचा विचार करणं फार आवश्यक आहे. कारण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाचा विचार केला आणि उपस्थित असणारी जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. जे काही उपस्थित व्यवस्था आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तसं केल्याशिवाय परिवर्तन घडवून आणता येऊ शकत नाही. ही बाब जसं बाबासाहेब आंबेडकरांना समजत होती तशीच ती अण्णाभाऊ साठेंना सुद्धा समजत होती. मुंबई सारख्या महानगरामध्ये राहिल्यामुळे त्यांच्या विचार करण्याचा जो विकास झाला, विचार करण्यामध्ये जी व्यापकता आली, त्यावरून आपल्याला काही गोष्टी मांडता येऊ शकतात. तेव्हा परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये जर आपल्याला सर्व प्रकारच्या उपेक्षित जातींचा विचार करायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला एका मुद्द्याचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि तो मुद्दा म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्या आंदोलनाला मानणारे लोक जसे दिशाहीन झाले तसे अण्णाभाऊ साठेच्या गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की मातंग जातीचे लोक सुद्धा, जे शिकले सवरलेले लोक होते, जे वैचारिक दृष्ट्या सक्षम असणारे लोक असे मानायला काही हरकत नाही असे लोक होते, त्या लोकांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महार आणि मातंगांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचा, एक विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं दिसून येते की या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये महार आणि मातंगांमध्ये जी भांडणं लावण्यात काही लोकांनी पुढाकार घेतला, दोन्ही साईडकडच्या लोकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हा पुढाकार निश्चितच परिवर्तनाच्या चळवळीसाठी घातक आहे असं आपल्याला म्हणायला हवं. आणि म्हणून या भांडणाचा फायदा कोणाला होतो तर बारकाईनं बघितल्यानंतर जे ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डर देशामध्ये कार्यरत आहे, स्वातंत्र्यानंतर सुद्धा कार्यरत आहे. 26 जानेवारी 1950 जेव्हा घटना या देशामध्ये लागू करण्यात आली तेव्हा ही व्यवस्था कायद्याच्या भाषेमध्ये गैरलागू झाली. परंतु समाज जीवनामध्ये ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डर याचा अर्थ असा की जी वर्णव्यवस्था भारतामध्ये आहे ती केवळ घटना लागू झाल्याने संपुष्टात येणार नव्हती. आणि म्हणून भारतीय घटनेने वर्णव्यवस्थेने निर्माण केलेले जे प्रश्न आहेत, जाती व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न आहेत, अस्पृश्यतेने निर्माण केलेले प्रश्न आहेत आणि यामधून निर्माण झालेले अनेकांचे प्रश्न, मग ते भटक्या विमुक्तांचे प्रश्न असू द्या, मग ते आदिवासींचे प्रश्न असू द्या, मग ते बॅकवर्ड क्लासेसचे प्रश्न असू द्या, मोस्ट बॅकवर्ड क्लासेसचे प्रश्न असू द्या, हे सर्व स्त्रियांचे प्रश्न असू द्या, स्त्रियांना वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र घोषित करण्याचा मुद्दा असू द्या,
या संदर्भामध्ये आपल्याला परिवर्तनाच्या चळवळीचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निश्चितपणे एक बाब आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. ती बाब म्हणजे अशी की जे जे ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डर पासून पीडित आहेत, विक्टिम्स आहेत, ज्या ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डरचे पीडित आहेत, त्या सर्व लोकांना जागृत करणं आवश्यक आहे. त्या सर्व लोकांना एकत्रित करणं आवश्यक आहे. त्या सर्व लोकांनी एकत्रित आल्याशिवाय सामाजिक आंदोलन, प्रभावशाली सामाजिक आंदोलन उभं करता येऊ शकत नाही आणि त्याच्या माध्यमातून परिवर्तनाची चळवळ साध्य करता येऊ शकत नाही. ही बाब आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने काही बाबी आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की हे जी वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने या देशामध्ये वर्ण आणि जाती याची सरळ मिसळ केली जाते, ती चूक आहे. वर्ण ही बाब वेगळी आहे आणि जात ही बाब वेगळी आहे. अस्पृश्यता ही बाब वेगळी आहे. भटक्या विमुक्तांचं बहिष्कृत होणं हे वेगळं आहे. म्हणजे या ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डरनी अनेक मूलभूत स्वरूपाचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. हे मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. जर आपण बारकाव्यानं विचार केला तर असं लक्षात येते की वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण हा अधिकार संपन्न वर्ण आहे. क्षत्रिय हा ब्राह्मणांच्या पेक्षा कमी परंतु अधिकार संपन्न वर्ण आहे. वैश्य हा क्षत्रियापेक्षा कमी परंतु अधिकार संपन्न वर्ण आहे. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये 3 वर्ण हे अधिकार संपन्न वर्ण आहेत आणि जो चौथा वर्ण आहे, तो चौथा वर्ण जो शूद्र आहे, तो शूद्र वर्ण दुसरा तिसरा कोणी नसून तो शूद्र वर्ण हा ओबीसींचा आहे. ही बाब बऱ्याच शिक्षित असणाऱ्या शेड्यूल कास्टच्या लोकांना लक्षात येत नाही. ते लक्षात येणं फार आवश्यक आहे. त्यासाठी उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते उदाहरण फार महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्रा नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की अस्पृश्यांच्या प्रश्नांवर मी वेगळं लिखाण काम करणार आहे, परंतु हा ग्रंथ मी शूद्रांच्या मुद्द्यावर लिखाण करत आहे. तेव्हा बारकाव्यानं अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की जे शूद्र आहेत, मग महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, बारकाव्यानं विचार केला, जेव्हा ज्योतिराव फुले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी साफ करण्यासाठी शोधण्यासाठी गेले होते आणि ती साफसफाई करून जेव्हा ते खाली उतरत होते तेव्हा रामजोशी खालच्या पायरीवर येऊन त्यांना म्हणाला की त्या कुंभटाची, म्हणजे शिवाजी महाराजांना कुंभट म्हणून शिवी दिली त्या ब्राह्मणांनी, रामजोशींनी, आणि शिवी देऊन त्यांना असं म्हटलं की तुम्ही त्या कुंभटाची पूजा करून आलात किंवा त्याची समाधी शोधून आलात. यावरून असं लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील जो ब्राह्मण समाज आहे, ब्राह्मण जात आहे, समाज म्हणता येणार नाही, जात आहे, ते जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजत होते. याचा अर्थ असा की जर ते छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजत होते, त्याच्यातून दुसरा असा अर्थ निघतो की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो मराठा वर्ग आपल्याला दिसून येतो, ब्राह्मण त्यांना सुद्धा शूद्र म्हणत होते. याचा अर्थ असा समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण आज बरेचसे ब्राह्मण पूर्वी मराठ्यांना शूद्र म्हणणारे ब्राह्मण
आज आपल्या राजकीय हेतूसाठी मराठ्यांमधील काही तरुणांना दिशाभूल करण्यासाठी ते क्षत्रिय म्हणतात, परंतु वस्तुस्थिती अशी नाही आहे. कारण एक ग्रॅज्युएट इंजिनियर झालेला प्रवीण गायकवाड संभाजी बीएडचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मित्र होता आणि त्याला लग्न करायचं होतं. त्यांनी प्रवीण गायकवाड यांचा सल्ला घेतला. प्रवीण गायकवाडने म्हटले की तुम्हाला लग्न करायचं तर कुंडली बघायला हवी. कुंडली आहे का तुमच्याकडे? म्हटले आहे. तर म्हटले आपण कुंडली बघू. तेव्हा तो म्हटला की नाही नाही, ब्राह्मणांनी असं म्हटलं होतं, ज्यांनी कुंडली बनवून दिली त्यांनी असं म्हटलं होतं की हे कुंडली ब्राह्मणांकडून वाचून घ्यावी. परंतु प्रवीण गायकवाड प्रगतिशील विचारधारेचे असल्यामुळे त्यांनी त्या मित्राला म्हटलं की ही कुंडली आपण स्वतःच बघूया, बघू त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. तेव्हा त्या कुंडलीमध्ये असं लिहिलं होतं की गण राक्षसाचा आहे आणि वर्ण शूद्राचा आहे आणि जात जी आहे ती मराठा आहे. तर असं त्याच्या कुंडलीमध्ये लिहिलं होतं. त्याला सुद्धा फार आश्चर्य वाटलं. जेव्हा हे उदाहरणं मी माझ्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये देणं सुरू केलं, तेव्हा ब्राह्मणांनी मराठ्याची नवी कुंडली बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि त्या कुंडलीमध्ये त्यांनी गण या ठिकाणी मनुष्य असा शब्द प्रयोग केला आणि वर्णामध्ये त्यांनी क्षत्रिय लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु हा बदल आम्ही जो काही परिवर्तनाचा लढा महाराष्ट्रामध्ये लढत होतो आणि लोकांना या संबंधामध्ये जागृत करत होतो की जे ब्राह्मण त्यांना क्षत्रिय म्हणवतात, त्यांच्या कुंडल्या त्यांनी तपासून जर बघितल्या तर त्यांच्या असं लक्षात येईल की त्यामध्ये ते त्यांना राक्षस, गणामध्ये राक्षस लिहितात आणि वर्णामध्ये शूद्र लिहितात. ही गोष्ट बारकावीनं जर आपण समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल. त्यावरून आणखी एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती फार महत्वाची आहे की शूद्र ही बाब वेगळी आहे आणि अस्पृश्य ही बाब वेगळी आहे. शिकलेल्या लोकांना सुद्धा यामध्ये फरक आहे ही गोष्ट लक्षात येत नाही. मागं एक पिक्चर बनवण्यात आला होता शूद्र. त्या पिक्चरचं नाव शूद्र होतं, परंतु त्या संपूर्ण पिक्चरमध्ये अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये बोलण्यात आलं. याने ज्या प्रमाणपत्र देणारं जे काही सेन्सर बोर्ड आहे, त्या सेन्सर बोर्डामध्ये असणारे जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा अक्कल नव्हती की शूद्र आणि अस्पृश्यांमध्ये काय फरक आहे. शिकल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा हा फरक समजत नाही. म्हणून ज्यांना सामाजिक आंदोलनं करायची आहेत त्या लोकांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा आपल्याला वर्णव्यवस्था काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ही महत्त्वपूर्ण बाब सांगितल्याची आपल्याला दिसून येते की वर्णव्यवस्थेमध्ये जो शूद्र वर्ग आहे, शूद्र वर्ण आहे, तो ओबीसींचा आहे. हे 4 वर्णाच्या मध्ये जो शूद्र वर्ण चौथा आहे त्यामध्ये अस्पृश्य सहभागी नाही आहेत. त्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असा शब्द प्रयोग केला इंग्रजीमध्ये, आउटकास्ट. आउटकास्ट मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 3 समूहांचा समावेश केला. अस्पृश्यांचा, त्यानंतर आदिवासींचा, त्यानंतर भटक्या विमुक्त जातीच्या लोकांचा. म्हणजे हे 3 समूह ज्यांची संख्या जवळपास भारतामध्ये 35% आहे. यावरून कल्पना येते की 137 कोटी लोकांच्या संख्येमध्ये जे लोक 35% आहेत, त्या 35% असणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 50 कोटीच्या निश्चितपणे, कारण 100 मध्ये कोटी धरले तर 35 आणि 37 कोटीमध्ये आणखी 37 कोटीचे जर आपण 35% काढले तर निश्चितपणे ते 12 करोड लोक
जर त्यामध्ये सामील केले तर हा जवळपास 47.5%, म्हणजे 47.5 कोटी जनसंख्या असणारा वर्ग आहे. अमेरिकेची संख्या ही 26 कोटी आहे. तेव्हा जवळपास हे जे बहिष्कृत लोक आहेत, हे आउटकास्ट लोक आहेत, वर्णबाह्य लोक आहेत, या लोकांची संख्या अमेरिकेच्या 1.5 पटपेक्षा जास्त, जवळजवळ 2 पट संख्या आहे असं आपल्याला म्हणावं लागते. तेव्हा जगातल्या सर्व शक्तिमान असणाऱ्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या मध्ये आपण हा जर तुलनात्मक बाब बघितली तर किती महत्वाची गोष्ट आहे ही बाब आपल्या लक्षात येते. या वर्गाला बाबासाहेब आंबेडकरांनी आउटकास्ट म्हणजे वर्णबाह्य, शूद्र हा वर्णांतर्गत असलेला भाग आहे, परंतु अधिकार वंचित आहे. ब्राह्मण हा अधिकार संपन्न आहे, क्षत्रिय हा अधिकार संपन्न आहे, वैश्य हा अधिकार संपन्न आहे, परंतु शूद्र हा अधिकार वंचित आहे. आणि शूद्राचं कार्य हे त्रैवर्णिकांची सेवा करण्याचं कार्य आहे. त्यामुळे वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र असणारे जे लोक आहेत, जे ओबीसी लोक आहेत, ते ओबीसी लोक हे प्रताडित लोक आहेत, पीडित लोक आहेत, विक्टिम्स लोक आहेत. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णाचे लोक या व्यवस्थेपासून बेनिफिट घेणारे लोक आहेत, बेनिफिशरीज ऑफ द सोशल सिस्टीम असं आपण म्हणू शकतो. तेव्हा ही बाब आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे, ही जाणून घेणं फार आवश्यक आहे. ज्यांना कुणाला सामाजिक आंदोलनं चालवायची असतील, ज्यांना सामाजिक आंदोलन चालवायची असतील, त्यांनी हा बारकावा समजून घेणं फार आवश्यक आहे. दुसरा बारकावा सुद्धा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मी थोडा समजावून सांगू इच्छितो, तो फार महत्वाचा आहे की अस्पृश्य असणाऱ्या लोकांना भारतीय घटनेने शेड्यूल कास्ट हे नाव दिलेलं आहे, आणि आदिवासी असणाऱ्या लोकांना शेड्यूल ट्राईब हे नाव दिलेलं आहे, आणि जे भटके विमुक्त लोक आहेत त्यांना एंटी नॉमिडिक ट्राईब अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. तेव्हा हे तीनही घटक हे आउटकास्ट म्हणजे वर्णबाह्य व्यवस्थेमध्ये येतात. यापैकी जे अस्पृश्य होते त्यांना भारतीय घटनेने शेड्यूल कास्ट नावाने संबोधित केलं, आणि जे आदिवासी आहेत त्यांना शेड्यूल ट्राईबच्या नावानं संबोधित केलं. परंतु नॉमिडिक ट्राईबची सेंट्रल लेवलवर कुठल्याही प्रकारची लिस्ट तयार करण्यात आलेली नसल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून नॉमिडिक ट्राईब अशी मान्यता ह्यांना देण्यात आलेली नाही आहे. म्हणून जेव्हा मंडल कमिशनचा विचार करण्यात आला, जेव्हा मंडल कमिशन आलं, तेव्हा मंडल कमिशनने नॉमिडिक ट्राईबचे लोक मंडल कमिशनच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये समाविष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी एमबीसीचे लोक ओबीसीच्या लिस्टमध्ये, ओबीसीचे लोक जे शेतकरी जाती आहेत त्यांना त्याच्यामध्ये टाकलं, आणि ज्या धर्मांतरित मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत जाती आहेत त्यांना सुद्धा ह्या ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलं. असं एकंदर 4 प्रकारचे सामाजिक समूह मंडल कमिशनमध्ये दिसून येतात. एक, सर्वात खाली नॉमिडिक ट्राईब, त्याच्यावरती एमबीसी, त्याच्यावरती ओबीसी, त्याच्यानंतर जे धर्मांतरित लोक आहेत त्यामधून आलेले मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत, यामध्ये जे ओबीसी सामील झालेले लोक आहेत त्यांचा सहभाग करण्यात आला आहे. म्हणजे मंडल कमिशनमध्ये 4 प्रकारचे सामाजिक समूह जे होमोजिनियसली एक नाही आहे. जसं नॉमिडिक ट्राईब आणि एमबीसी मध्ये समाजशास्त्रीय दृष्ट्या कुठलंही साम्य नाही, एमबीसी मध्ये आणि ओबीसी मध्ये साम्यता नाही आहे, आणि ओबीसी मध्ये आणि मायनॉरिटी मधले जे ओबीसी आहेत त्यांच्यामध्ये साम्य नाही आहेत. 4 प्रकारचे सामाजिक समूह मंडल कमिशनच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये 3743 जातींमध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहेत असं एकंदर दिसून येते. आणि या परिवर्तनाच्या चळवळीचा, सामाजिक आंदोलनाचा जर आपण विचार करायचा असेल, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जर आपल्याला हा विचार करायचा असेल, आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं सामाजिक आंदोलन चालवायचं असेल, तर त्या चालवणाऱ्या लोकांनी
ओबीसीच्या 3743 जाती, अस्पृश्यांच्या 1703 जाती आणि आदिवासींच्या शेड्यूल ट्राईबच्या 801 ट्राईब्स असे जवळपास 6000पेक्षा जास्त जाती आहेत आणि ट्राईब्स आहेत. असे मिळून 6000 जातींपेक्षा थोडे जास्त संख्येने असलेले जे समूह आहेत, हे सर्वचे सर्व समूह स्वातंत्र्यामध्ये सुद्धा पीडित आहेत. भारतीय घटनेने त्यांचे अधिकार जरी मान्य केले असले तरी वर्णव्यवस्था अजूनही प्रभावशाली आहे. वर्णव्यवस्थेमध्ये जे शक्तिशाली आणि ताकदवर लोक होते त्यांनी स्वातंत्र्यावर कब्जा केला असं दिसून येते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्ट 47ला जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा नांदेडचे आमचे रामकृष्ण कसबे साहेब, जे 80-85 वर्षाचे होऊन मरण पावले, त्यांनी आम्हाला सांगितलं की अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या कालावधीमध्ये 15 ऑगस्ट 47ला त्यांनी ये आज़ादी झूठी है और देश की जनता भूखी है अशा प्रकारचा नारा दिला होता आणि मोर्चा काढला होता. तेव्हा अण्णाभाऊ साठे या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये क्रिटिकल होते, सतर्क होते, जागृत होते. स्वातंत्र्याने आम्हाला अधिकार मिळतील, स्वातंत्र्याने आम्ही स्वतंत्र होऊन जाऊ असं अण्णाभाऊ साठेंना वाटत नव्हतं. स्वातंत्र्यामध्ये आमचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले जातील असंही त्यांना वाटत नव्हतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी अशा पद्धतीचा मोर्चा काढल्याचं दिसून येते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की वर्णव्यवस्थेमध्ये जे दांडगे लोक होते, जे ताकदवर लोक होते, जे शक्तिशाली लोक होते, त्यांनी स्वातंत्र्यावर कब्जा केला आणि स्वातंत्र्यामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीवर कब्जा केला, सत्तास्थानावर कब्जा केला. आणि काँग्रेस त्याच लोकांचं प्रतिनिधित्व करत होती. त्यांनी त्यांच्यावर प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्या सत्तेवर त्यांनी त्यांचा कब्जा केला असं एकंदर दिसून येते. आज जर आपण आश्चर्यकारकरित्या एक बाब आपल्याला दिसून येते की स्वातंत्र्यामध्ये 5 राष्ट्रीय पक्ष केवळ एका ब्राह्मण जातीचे आहेत. काँग्रेस पक्ष हा ब्राह्मण जातीचा पक्ष आहे, कारण ब्राह्मण जातीने तो स्थापन केलेला होता. दुसरा भारतीय जनता पक्ष RSSनी स्थापन केलेला पक्ष, ब्राह्मणांनी स्थापन केलेला पक्ष. तिसरा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सुद्धा ब्राह्मणांनी सुरू केलेला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा सुद्धा ब्राह्मणांनी सुरू केलेला. तृणमूल काँग्रेस हा सुद्धा ब्राह्मणांनी सुरू केलेला. याचा अर्थ असा 5-5 नॅशनल लेवलचे राष्ट्रीय पक्ष हे ब्राह्मणांचे आहेत. यावरून असं लक्षात येते की स्वातंत्र्यावर ह्या लोकांनी, दांडग्यांनी कब्जा केलेला आहे. हा जो कब्जा आपल्याला दिसून येतो त्या कब्जाच्या दृष्टिकोनातून आपण परिवर्तनाच्या चळवळीचा बारकाव्याने जर अभ्यास केला तर हे लोक यथास्थितीवादी लोक आहेत. आणि ह्या लोकांनी, या यथास्थितीवादी असणाऱ्या लोकांनी ही परिवर्तन थांबवून धरलेलं आहे. आणि म्हणून भारतीय घटनेने जवळपास SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी, या सर्व लोकांना जवळपास 63 अधिकार बहाल करण्यात आले 395च्या आर्टिकलमध्ये. तेव्हा त्या लोकांना जे अधिकार देण्यात आले ते अधिकार काही त्यांना मिळालेले नाहीत. कारण ही घटना आणि घटनेचा विचार, लेटर अँड स्पिरिट हे त्या वंचित लोकांच्या फेवरमध्ये आहे. परंतु सत्तेवर ब्राह्मणांचा आणि वर्णव्यवस्थेचं नियंत्रण करणाऱ्या ब्राह्मणांचा कब्जा असल्यामुळे त्यांनी भारतीय घटना भारतामध्ये लागू होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसून येते. तेव्हा ही खबरदारी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ही खबरदारी त्यांनी घेतली आणि ही परिवर्तन थांबवून दिलेलं आहे. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त आपल्याला जे काही सामाजिक आंदोलन करायचं आहे त्या सामाजिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना पहिला मुद्दा, जे कोणी ब्रॅह्मनिकल सोशल ऑर्डर म्हणजे वर्णव्यवस्थेचे, जाती व्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे जे कोणी शिकार लोक आहेत
विक्टिम्स लोक आहेत त्या सर्व लोकांच्या संबंधामध्ये, त्या सर्व लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार केला पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे, त्यांना एकत्रित केलं पाहिजे आणि त्यांना एकत्रित घेऊन सामाजिक आंदोलन स्वातंत्र्यामध्ये उभं केलं पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये त्यांची शक्ती एकत्रित करून परिवर्तनाचा लढा पुढे चालवला पाहिजे. ही महत्त्वपूर्ण बाब अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं लक्षात ठेवली पाहिजे. आज ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न, अस्पृश्यांचे सामाजिक प्रश्न, अस्पृश्यता अजूनही संपलेली नाही. किंबहुना जे लोक अस्पृश्यता पाळत नव्हते त्या लोकांमध्ये सुद्धा स्वतंत्र भारतात अस्पृश्यतेचा प्रचार झालेला आपल्याला दिसून येतो. तो प्रचार ब्राह्मणाचं वर्चस्व, ब्राह्मणी राज्य भारतात स्थापन झाल्यामुळे असं झालेलं आहे. म्हणून आपल्याला अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर जर आपण एकच उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की अस्पृश्यांवर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यांमध्ये, संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जे जे ताकदवर लोक आहेत किंवा ताकदवर जाती आहेत त्यांना घेऊन ब्राह्मणिकल सोशल ऑर्डरवर नियंत्रण करणाऱ्या लोकांनी त्यांना सोबत घेऊन केंद्रीय सत्तेवर कब्जा केलेला आहे आणि त्यांच्या मदतीनं हा कब्जा केला असल्यामुळे मग जे संवैधानिक अधिकार ह्या लोकांना मिळालेले आहेत, खास करून अस्पृश्यांना मिळालेले आहेत, ते लागू होणार नाहीत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण राहील. त्यांच्यावर कायम अत्याचार करण्याचा प्रयत्न स्वतंत्र भारतामध्ये 72 वर्षाचा कालावधी झाला असताना सुद्धा त्याच्यामध्ये सातत्यानं वाढ आणि विकास होताना दिसून येत आहे. ही बाब बारकावीनं आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे आणि ह्याचे कारण आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. गुलाम भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रव्यापी चळवळ होती, देशव्यापी चळवळ होती आणि त्यामुळे त्या चळवळीचा धाक जे प्रस्थापित लोक होते त्यांना होता. म्हणजे अण्णाभाऊ साठे ज्या मातंग जातीचे होते, ती मातंग जात अस्पृश्य जात आहे, तेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये याचा जर आपण बारकाव्याने विचार केला, सर्व अस्पृश्यांचा बारकाव्याने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा त्या लोकांसाठी फायदा होत होता. परंतु पुन्हा पॅक्टचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आल्यामुळे, स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा पुन्हा पॅक्ट लागू करण्यात आल्यामुळे 330 आणि 332 मध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन लागू करण्यात आल्यामुळे, जॉईंट इलेक्टेड लागू करण्यात आल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की यामधून दलाल निर्माण होतात, यामधून भडवे निर्माण होतात आणि हे दलाल आणि भडव्यांनाच अशिक्षित असणारे अस्पृश्य आणि आदिवासी आपले प्रतिनिधी मानतात. त्यामधून त्यांची स्वतंत्र, स्वाभिमानी, आत्मनिर्भर आंदोलन संपुष्टात आलं आणि म्हणून ते संपुष्टात आल्यामुळे, ते आंदोलन संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचाराची भरमार करण्यात आली होती असं दिसून येते. त्या अत्याचाराच्या भरमाराच्या विरोधामध्ये दलित पॅंथरचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येते. ही मोठी एक घटना त्या कालावधीमध्ये झालेली दिसून येते. नंतर ही चळवळ, या चळवळीच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्यांना त्या चळवळीचं काय झालं हे आपल्याला माहीत आहे. 72च्या कालावधीमध्ये कांशीरामजींच्या माध्यमातून बामसेफ नावाचं संघटन उभं करण्यात आलं आणि 78ला बर्थ ऑफ बामसेफ घोषित करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून मग पुन्हा देशव्यापी आंदोलन उभं करण्यात आलं. तेव्हा या लोकांना घेऊन, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना घेऊन जेवढे म्हणून पीडित आहेत, आता मायनॉरिटीमध्ये सर्वात मोठी मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी आहे आणि मॉब लिंचिंगचा जो प्रकार भारतामध्ये घडवण्यात येतो, तो मॉब लिंचिंगचा प्रचार हे मुसलमानांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, मुसलमानांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांना पकडून मारलं जाते. 10-20 लोक एका माणसाला पकडतात आणि त्यांच्यामध्ये
त्यांना मारतात, त्यांची हत्या करतात, त्यांचा व्हिडिओ बनवतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात. यावरून असं लक्षात येते की योजनाबद्ध पद्धतीने ते असं करत आहेत. म्हणून मायनॉरिटीचे लोक सुद्धा स्वतंत्र भारतामध्ये पीडित लोक आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकते. जैन लोकांना ब्राह्मण लोक हिंदूच म्हणतात, बौद्धांना हिंदूच म्हणतात, शिखांना हिंदूच म्हणतात. आणि जे स्वतंत्र धर्म आहेत त्या स्वतंत्र धर्माच्या लोकांना सुद्धा स्वतंत्र धर्म आहेत ही मान्यता द्यायला तयार नाही. यावरून ही गोष्ट लक्षात येते की ब्राह्मणांनी सर्व भारतीय लोकांना जे मूळ निवासी आहेत त्यांना दडपून टाकलेलं आहे. स्वतंत्र भारतामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळू दिलेलं नाही आहे. या सर्व बाबी समजून घेणं आवश्यक आहे आंदोलन चालवत असताना. तेव्हा अस्पृश्यांचे सामाजिक प्रश्न आहेत. अस्पृश्यता हा मोठा सामाजिक प्रश्न आहे, अत्याचाराचा मोठा सामाजिक प्रश्न आहे. 2 एप्रिल मागच्या वेळेला जेव्हा सुप्रीम कोर्टाने या संबंधामध्ये निर्णय दिला त्या विरोधामध्ये जे काही भारत बंद झालं होतं त्या बंदच्या वेळेला 13 अस्पृश्य लोक त्या कालावधीमध्ये गोळ्या घालून मारण्यात आले. यावरून असं लक्षात, त्यामध्ये बीजेपीचे सरकार, काँग्रेसचं सरकार यामध्ये कुठलाही फरक करता येत नाही. दोन्ही प्रकारच्या लोकांनी त्यांना गोळ्या घालून मारलं. त्या लोकांनी विरोध केला असताना त्यांच्या केसेस नंतरच्या कालावधीमध्ये काँग्रेसचं छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये आलं तरी त्यांच्या केसेस मागं घेण्यात आलेल्या नाही. ही बाब आपण बारकाईने समजून घेणं फार आवश्यक आहे, जाणून घेणं फार आवश्यक आहे. कारण ही माहिती असेल तरच आपल्याला काय करता येईल ते लक्षात येतं. दुसरा मुद्दा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे ते आदिवासींचे प्रश्न असू द्या, ते नॉमिनी ट्राईबचे प्रश्न असू द्या, ओबीसीचे, एमबीसीचे प्रश्न असू द्या. ह्या सर्व लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जातीच्या आधाराने, आदिवासींचे प्रश्न अलगीकरणच्या आधाराने, भटक्या विमुक्तांचे प्रश्न हे बहिष्कृत करण्यात आल्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले आहेत. आणि स्वतंत्र भारतामध्ये या सर्व लोकांना गुलाम बनवून ठेवण्यात आलेला आहे. ही बाब आपण बारकाव्यानं समजून घेतली पाहिजे. जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे आमदार निवडून जातात, जे खासदार निवडून जातात, त्यांना संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. याचा अर्थ असा, जर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही तर याचा अर्थ बोलण्यावर बंदी, याचा अर्थ ते गुलाम बनवून ठेवलेले आहे. जर त्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना त्यांनी गुलाम बनवून ठेवलं तर याचा दुसरा अर्थ असा होतो की जे सामान्य प्रजा आहे त्या सामान्य प्रजेची काय स्थिती असावी यावरून आपण अंदाज करता येऊ शकतो, याचा अंदाज घेता येऊ शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकते. म्हणजे यावरून आपल्याला दुसरा असं दिसून येतंय की सामाजिक प्रश्नांच्या बरोबरच आपल्याला असं दिसून येते की ह्या लोकांच्या मधून, ह्या लोकांचे जे राजकीय प्रश्न आहेत त्या राजकीय प्रश्नांमध्ये आपल्याला प्रतिनिधित्वाचा मूलभूत प्रश्न आहे. मग लोकशाहीमधील प्रतिनिधित्वाचा अधिकार, मग तो विधिमंडळातील अधिकार असू द्या, संसदेमधील अधिकार असू द्या प्रतिनिधित्वाचा, त्याचबरोबर प्रशासनामध्ये जे नोकरी पेशा लोक आहेत त्यांना प्रशासनामध्ये प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे. त्यानंतर ज्युडिशियरीमध्ये, मग ते हायर अँड सुपिरियर ज्युडिशियरी असू द्या किंवा जिल्हा लेवलची ज्युडिशियरी असू द्या, त्यामध्ये सुद्धा ब्राह्मणांनी लोअर लेवलच्या ज्युडिशियरीमध्ये रिझर्वेशन मान्य केलं. परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना प्रतिनिधित्वाचा अधिकार मान्य केला नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की रिझर्वेशन म्हणजे काय. रिझर्वेशन म्हणजे लोकशाहीमधील प्रतिनिधित्वाचा अधिकार, आणि प्रतिनिधित्वाशिवाय जगामध्ये कुठेही लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही. प्रतिनिधित्व सहज अस्तित्वात येऊ शकते. प्रतिनिधित्व जर मायनस केलं तर लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही. ज्यांना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे त्या प्रतिनिधित्वाचा अधिकार असणाऱ्या जे कोणी लोक आहेत त्या लोकांना, जे प्रतिनिधित्व करतात त्या लोकांना प्रतिनिधित्व केलं देऊ दिलं जात नाही, त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यांच्यावर बंदी टाकली जाते. मग यामधून हा राजकीय प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे. हा राजकीय प्रश्न पुन्हा पॅक्टमधून निर्माण झालेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर
सेपरेट इलेक्टोरेट का म्हणत होते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले असं म्हणायचे की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जे ब्राह्मण स्वातंत्र्याचं आंदोलन करत आहेत ते फक्त इंग्रजांकडून ब्राह्मणांचं स्वातंत्र्य मिळवण्याचं आंदोलन करत आहेत, परंतु समर्थन मात्र आमचं घेत आहे. आम्ही ब्राह्मणांचे गुलाम आहोत, तेव्हा आम्हाला ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीचं आंदोलन चालवलं पाहिजे. याचा अर्थ या देशामध्ये स्वातंत्र्याची 2 आंदोलनं चालू होती. एक इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याचं ब्राह्मणांचं आंदोलन, आणि दुसरं जे ब्राह्मणेतर आहेत, खास करून SC ST OBC या लोकांचं आंदोलन, ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आंदोलन. तेव्हा आंदोलन निर्माण करत असताना या बाबी आपल्याला आपल्या महापुरुषांच्या माध्यमातून जी दिशा आपल्याला देण्यात आलेली आहे ती दिशा आजही प्रासंगिक आहे. स्वातंत्र्यामध्ये ते स्वतंत्र झाले, आम्हाला गुलाम बनवून ठेवण्यात आलेलं आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीमध्ये पंजाबला पटियाला शहरामध्ये गेले असताना पटियाळामध्ये भाषण करताना त्यांनी लिखित भाषण केलं. त्या भाषणात ते असं म्हणतात की स्वातंत्र्यामध्ये आम्ही अजूनही स्वतंत्र नाही आहोत, स्वातंत्र्यामध्ये आम्हाला गुलाम बनवून ठेवण्यात आलेला आहे. ही गुलामी स्वतः आमच्यामुळे नाही असून ही आमच्यावर थोपवण्यात आलेली गुलामी आहे. स्वातंत्र्यामध्ये अजूनही आम्ही गुलाम आहोत. 1952ला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पटियाळा पंजाबमध्ये गेले त्या ठिकाणी असं 52ला म्हटलं, आणि 26 जानेवारी 1950ला भारतीय घटना भारतात लागू झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातानेच ही घटना लिहिण्यात आली. ती घटना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या अध्यक्षाला सुपूर्द केली. तोच व्यक्ती असं म्हणतो की स्वातंत्र्यामध्ये आम्हाला अजूनही गुलाम बनवून ठेवण्यात आलेला आहे. त्याचं मूळ कारण सेपरेट इलेक्टोरेटच्या विरोधामध्ये स्वतंत्र भारतामध्ये जॉईंट इलेक्टोरेट अजूनही कायम ठेवण्यात आलं. ते दर 10 वर्षाला अजूनही एक्सटेन्शन करण्यात येते. आम्ही ज्या रिझर्वेशन आहे, खास करून नोकऱ्यांचं रिझर्वेशन, त्यानंतर एज्युकेशनचं रिझर्वेशन, रिझर्वेशन इन प्रमोशन, या बाबतीमध्ये आमचे लोक संपूर्ण देशभर SC ST OBC चे लोक देशभर संघर्ष करत आहेत, परंतु तो प्रश्न सोडवला जात नाहीये. पॉलिटिकल रिझर्वेशनच्या मागण्यासाठी SC ST OBC चे लोक कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत नाहीये, परंतु तरीही त्यांना अशा पद्धतीचे पॉलिटिकल रिझर्वेशन हर 10 वर्षाला एक्सटेंड केलं जात आहे. कारण त्या पॉलिटिकल रिझर्वेशनचा SC ST च्या लोकांना फायदा झाला नसून ब्राह्मणांची राज्य सत्ता भारतामध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा झाला. इतका भयानक परिणाम त्यामधून निष्पन्न झालेला आहे. ही बाब समजून घेणं फार आवश्यक आहे. ज्यांना ज्यांना कोणाला सामाजिक आंदोलन निर्माण करायची आहे, ज्यांना ज्यांना कोणाला सामाजिक आंदोलन परिवर्तनासाठी निर्माण करायची आहे, त्यांना हा राजकीय प्रश्न सोडवल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं परिवर्तनकारी आंदोलन ते पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा हे राजकीय आंदोलन पुढे घेऊन जाणं फार आवश्यक आहे. हे राजकीय आंदोलन सुद्धा आमच्या सामाजिक आंदोलनाला प्रतिनिधित्वाचा अधिकार जोपर्यंत आम्ही साध्य करत नाही तोपर्यंत सामाजिक आंदोलन आमची यशस्वी होऊ शकत नाही, परिवर्तनाचं आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. ह्या बारकाव्याच्या बाबी आपल्याला बारीक बाबी समजून घेणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक प्रश्न, म्हणजे तिसरा महत्त्वपूर्ण प्रश्न आर्थिक प्रश्न. तो आर्थिक प्रश्न आहे. यामध्ये मागच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारतामध्ये 83% लोक, म्हणजे 100 कोटी लोकसंख्या असेल तर 83% लोक हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत, भूकमरीचं जीवन जगत आहेत. आणि हाच आकडा 137 करोडसाठी जर लावला तर तो 100 कोटीमध्ये 83 कोटी आणि 10 कोटीमध्ये 8 करोड 30 लाख, 8 करोड 30 लाख, 8 करोड 30 लाख असे 24 करोड 25 करोड, म्हणजे जवळपास
83 आणि 25 करोड म्हणजे 108 करोड आणि 7 करोड मधील पुन्हा आपल्याला 83% लोक काढलेत तर 10 कोटीमध्ये जर 8 कोटी 30 लाख होतात तर 7 कोटीमध्ये निश्चितपणे हा आकडा 7 कोटीपर्यंत आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा 8 आणि 7 15 म्हणजे 115 कोटी जनसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे भारतामध्ये. याचा अर्थ असा की 115 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत असं भारत सरकारचा प्लॅनिंग कमिशनचा वर्ल्ड बँकचा आकडा आहे. त्याचा बारकाव्याने जर आपण विचार केला त्यामध्ये असं सांगण्यात आलं की 83% जे लोक आहेत त्यांचं जे इन्कम आहे ते 29% लोकांचं इन्कम पर व्यक्ती पर डे 6 रुपये. त्यानंतर 26 कोटी लोकांचं इन्कम हे 11 रुपये आणि 28 करोड लोकांचं इन्कम हे 20 रुपया प्रति व्यक्ती प्रति दिवस आहे. याचा अर्थ असा की यांची परिस्थिती फार वाईट आहे. 6 म्हणजे 180 रुपये महिन्याचा, 11 म्हणजे 330 रुपये महिन्याचा आणि 20 म्हणजे 600 रुपये महिन्याचा. एवढ्या परिस्थितीमध्ये हे लोक आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था करू शकत नाहीत. ही एक अत्यंत वाईट स्थिती आर्थिक क्षेत्रामध्ये दिसून येते. आणि जागतिक लेवलवर एका अर्थशास्त्रज्ञांनी भारतावर त्यांनी जे रिसर्च केले, आता त्याचं नाव मला आठवत नाही, परंतु त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यांनी हे आकडेवारीनिशी सिद्ध केलं की जे लोक वर्णव्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये खालच्या जातीचे आहेत तेच लोक दरिद्री आहेत. याचा अर्थ असा दारिद्र्याच्या आधारावर सुद्धा आपल्याला असं म्हणता येऊ शकते की या सर्व लोकांनी आपला जो आर्थिक प्रश्न आहे ते सुद्धा निकालात निघालेले नाहीत. तेव्हा ते प्रश्न निकालात काढण्यासाठी हे सर्व प्रश्न आपल्याला हाताळावे लागतील.